नमस्कार मित्रांनो, माऊली ऑनलाईन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2025 या योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. या योजनेमध्ये महत्त्वाचा घटक म्हणजे कृषी अवजारे बँक. कृषी अवजारे बँकसाठी जो नवीन अर्ज आहे, तो मित्रांनो दाखल करणे सुरुवात झाली आहे. तुम्ही नवीन अर्ज कृषी संजीवनी योजना, नानाजी देशमुख पोकराजी योजना आहे, त्यामध्ये तुम्ही अर्ज दाखल करू शकता. आता तुमचं गाव जर पोखरामध्ये नसेल तरी सुद्धा तुम्ही कृषी अवजारे बँक या योजनेचा लाभ घेऊ शकता. तर त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमची फार्मर प्रोड्युसर कंपनी ही असणं आवश्यक आहे. जर तुमची फार्मर प्रोड्युसर कंपनी असेल तर तुम्ही कृषी अवजारे बँकचा लाभ घेऊ शकता. या योजनेसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जास्तीत जास्त म्हणजे 24 लाख अनुदान देय असं निश्चित केलं आहे. जास्तीत जास्त 24 लाख अनुदान तुम्हाला मिळेल. 24 लाख अनुदान म्हणजे 60% अनुदान तुम्हाला मिळतं. तर तुम्ही 40 लाखाची अवजार बँक स्थापन केली तर तुम्हाला 60%च्या हिशोबानं 24 लाख रुपये अनुदान तुम्हाला मिळेल. अशा प्रकारे मित्रांनो, ज्यांना पण अवजार बँक करायची आहे, स्थापन करायची आहे, ते सर्व शेतकरी फार्मर प्रोड्युसर कंपनी करून अवजार बँक स्थापन करू शकतात. पण अवजार बँकेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कंपनीसाठी 2 वर्षाची अट ठेवली आहे. ज्यांचं 2 वर्षाचं कंपनी ऑडिट आहे, ते या अवजार बँकेचा लाभ घेऊ शकतात. तरी सर्व ज्या कंपन्या जुन्या आहे 2 वर्षा अगोदर, त्या कंपन्यांनी लवकरात लवकर कृषी अवजारे बँकसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी पोर्टलवर लवकरात लवकर अर्ज दाखल करावे. धन्यवाद.